न्यूक्लिअर फॅमिली जसं जसं वाढत चाललंय, जसं आजकाल ट्रेंड आहे किंवा प्रमाण वाढतंय, तर तो एक आधार कुठं ना कुठं भेटत नाहीये. अशा कोणत्या वॉर्निंग साईन्स असतात का किंवा अर्ली साईन्स असतात की जे आपण ओळखू शकतो की हा माणूस, या माणसाच्या मेंटल हेल्थमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे? की आता आपण सुशांत सिंग राजपूतचं बघितलं, मेनी फिल्म इंडस्ट्रीमधले जे स्टार्स आहेत ते स्वतःहून थेरपी घेतात. तर लोक आता काय आहे की पहिले स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी काही व्हिडिओज बघायचे किंवा काय करायचे, आता ते त्यांना बघितलं नाही तर त्यांना स्ट्रेस होत आहे, असं उलटं होत चाललंय. आता फॉर एक्झाम्पल रिसेंटली मी एक पेशंट बघितलं, 15-20 हजार रुपये घरातले चोरी करून टाकले आणि कोणाला सांगायला तयार नाही की काय केलं काय नाही केलं. आणि मग वडिलांना कळलं की याने तर सगळं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन रमी गेम्सवरती केलं. मी फक्त एवढंच म्हणेल की आपल्या मानसिक आजाराला शारीरिक आजारा इतकंच महत्त्व द्या, कारण ही एक काळाची गरज आहे. ट्विक टॉकमध्ये आपलं स्वागत आहे. मानवी मन हे नेहमीच रहस्यमय राहिलेलं आहे. याच विषयी सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अश्विन झालानी सर. तर सुरुवात अशी आहे की मेंटल डिसऑर्डर्स किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आजकालच्या काळात त्यांचं प्रमाण खूप वाढतं आहे. तर याच्या मागची नेमकी कारणं कोणती आहेत? सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक का आणखीन काही? सर, मानसिक आजाराची परिभाषा गेल्या काही दशकांपासून खूप बदललेली आहे. की जुन्या जमान्यामध्ये डेफिनेशन्स वेगळ्या होत्या, आत्ताच्या जमान्यामध्ये नवीन जसं जसं इव्हॉल्व्ह होतंय त्याप्रमाणे प्रामुख्याने 4 कारणं दिसतात. की एक जेनेटिक, बायोलॉजिकल फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स जसं तुम्ही सांगितलं की सामाजिक, आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. याचा आपल्या जगण्यावरती, घडण्यावरती खूप प्रभाव पडतो. आणि जसं जसं माणूस मोठा होत जातो तसं तसं त्याचं टॉलरन्स लेवल, त्याचं वागणं याच्यावरती परिणाम होत जातो. आणि त्याच्यानुसार मग मानसिक आजारांची लक्षणं काय आहेत किंवा मानसिक आजारांना कोण किती बळी पडू शकतो हे सगळे फॅक्टर्स ठरवतात. आता आजकालचे यूथ म्हणजे जेवढा मी कॉन्टॅक्टमध्ये आलो आहे की त्यांच्यामध्ये डिप्रेशन हा वर्ड आता खूप कॉमन होत चालला आहे. आणि म्हणजे हा प्रश्न विचारायचा तोच एक रिझन होता की आजकाल लग्न होण्याच्या अगोदरच म्हणजे ब्रेकअपमुळे डिप्रेशन आलं आहे. तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असं किती केसेस पाहिलेत की डिप्रेशन ड्यू टू ब्रेकअप इन रिलेशन, अनमॅरिड लोकांचं? तो आजकाल ह्याचं चलन खूप वाढलं आहे. जसं तुम्ही सांगितलं ना की जुन्या जमान्यापेक्षा आज याचं प्रमाण, ब्रेकअप म्हणावं किंवा नाही का की डिवोर्स म्हणावं, याचं प्रमाण का हे खूप मोठं कारण आहे. की कारण टॉलरन्स लेवल कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळं हा सगळा प्रकार घडतो. न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली, त्याचं विथ रिस्पेक्ट टू एज पण मेंटल डिसऑर्डर्सचं तुम्ही कसं कोरिलेशन करा? येस, असे भरपूर काही मानसिक आजार आहेत. फॉर एक्झाम्पल सायकोसिस किंवा डिप्रेशन असं आहे शास्त्रामध्ये की ते अर्ली एज ऑफ ऑनसेट असतं. 15 ते 25 वर्षाच्या वयोगटामध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. आता जर मॅरेजच बघितलं की आज पहिले जमान्यामध्ये मॅरेज व्हायचं 24-25च्या सुमारास एखाद्या मुलाचं लग्न होऊन जायचं. आज तेच 30-35 पर्यंत जात आहे. आणि जसं जसं वय वाढत जातं मग अंडरस्टँडिंग लेवल पण तेवढी कमी होत जाते किंवा टॉलरन्स लेवल तेवढा कमी होत जातो की माणूस दुसऱ्याला ॲडजस्ट नाही करू शकत किंवा जो सोबत असतो आपल्या त्याच्याबरोबर तो ॲडजस्ट नाही करू शकत आणि त्याच्यामुळं मग हे प्रमाण वाढतं. बेसिकली खास करून ओल्ड एज. आता माझं असं ऑब्झर्वेशन आहे की जेवढं आजकाल मेंटल डिसऑर्डर्स यूथमध्ये आहेत किंवा मिडल एजमध्ये आहेत तेवढेच आज वयोवृद्ध लोकांमध्ये पण आहेत. पण कदाचित त्याच्यावर एवढी चर्चा नाही होत, ते एवढे एक्सप्रेशन आहे. खास करून आता मी जे तुम्हाला विचारणार होतो की न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली, आजकाल मी असे खूप वयोवृद्ध पाहतो, लोक पाहतो की जे एकटे राहतात कारण की त्यांचं लहानपण सगळं लोकांमध्ये गेलेलं असतं. त्यांचं म्हणजे पूर्ण जी वाढ असते ती लोकांमध्ये झालेली आहे आणि अचानक आता फॅमिलीमध्ये कोण नाही आहे, ते एकटे राहत आहेत. खास करून मुलगा अमेरिकेला गेलेला आहे किंवा मुलगा गाव सोडून शहरात गेलेला आहे. आणि खास करून असे लोक ज्यांना पार्टनर पण नाही आता. तर अशा केसेसमध्ये तुम्ही काही म्हणजे असे पाहिले मेंटल डिसऑर्डर्स? एक किस्सा मी शेअर करू इच्छितो की नाही का की एक वयोवृद्ध होते आणि त्यांचे भाऊ बहीण सगळे आपल्या नगर शहरामध्येच होते.
आता नगरमध्ये असल्यावरती मुलाला शिकवलं त्यांनी, मुलाला मोठं केलं, सगळे वेगळे वेगळे झाले नाही का, की भाऊ लोक, आता यांचा स्वतःचा वाडा वगैरे आहे नगरमध्ये, पण मुलाचं शिक्षण झालं, मुलगा अमेरिकेला गेला, जसं तुम्ही सांगितलं की बाहेर गावी गेला, लग्न झालं तिथं तो सेटल झाला, अँड नाऊ ही स्टेईंग अलोन ओव्हर हिअर. तो एकटेपणा दूर करण्यासाठी तो काय करणार, आता दिवसामध्ये 24 तास आहे, जसं जसं वय वाढत जातो माणसाची झोपेची प्रमाण किंवा झोपेची गरज कमी होत जाते. समजा 24 तासापैकी 6 तासच तो झोपला, 18 तास करणार काय, आणि त्याच्यामुळे तो एकटेपणामध्ये राहून 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 बाकीचे मानसिक आजार उद्भवतात. त्याला डिप्रेशनचं प्रमाण होतं, त्याची झोप, इन्सोमनियाचं प्रमाण त्याला झालं, त्याच्याचबरोबर त्याच्या स्वभावामध्ये बदल दिसायला लागले, त्याच्या स्मरणशक्तीवरती प्रभाव दिसायला लागला, आणि ह्याच्याचमुळं मग त्याच्या भावांनी त्याला नाही का की कुठं ना कुठं आधार देण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे, प्रत्येकाचे लाईफचे प्रॉब्लेम्स वेगळे आहे, आणि एक माणूस किती वेळा स्वतःच्या भावाला देईल किंवा किती वेळ देऊ शकतो, आणि वाईफ नाही आहे तर काय करणार. सो बेसिकली त्यांनी मग त्यांच्यासाठी एक केअरटेकर ठेवला आहे की नाही की फॉर एक्झाम्पल ही शुड बी विथ हिम, आणि त्याच्याचबरोबर ती त्यांना काही मेडिकल हेल्प वगैरे किंवा काही लागलं, काही मेडिसिन्स वगैरे लागले, तर ही इज हेल्पिंग हिम आउट. सो असे केसेस खूप वाढत आहेत. नगरच्या बाहेर जरी गेलो, पुणे मुंबईला असे केसेस खूप वाढत आहेत की फादर अँड मदर ते दोघांना बघण्यासाठीच कोण नाही आहे. सोसायटीमध्ये चांगला बंगला आहे किंवा घर आहे, फ्लॅट आहे, पण एकटे राहून करणार काय. तो शेवटी ते काय मार्ग निवडतात की एखाद्या रिहॅब सेंटरमध्ये जायचं किंवा ओल्ड एज होममध्ये जाऊन राहायचं. तर ह्याचं प्रमाण खूप वाढतंय. कारण सुरुवातीला जसं तुम्ही सांगितलं किंवा जशी आपली चर्चा झाली, जॉईंट फॅमिली असायची, कुठं ना कुठं तो एक आधार भेटून जायचं, पण आता तसं होत नाहीये अनफॉर्च्युनेटली. अशा लोकांनी ॲज अ प्रिव्हेंटिव्ह काय केलं पाहिजे, म्हणजे तुमचं काय ॲज अ तुम्ही एवढे केसेस पाहिले की आहेत, आता वी नो की दे आर इन दॅट सिच्युएशन, तर मग अशा लोकांनी काय केअर घेतली पाहिजे, किंवा असं पण नसतं की मुलगा लांब राहतो किंवा मुलगी लांब राहते की त्यांची काही चूक आहे, कधी कधी प्रोफेशनल सिच्युएशन पण असे असतात की त्यांना ते नाईलाजाने करावं लागतं. अशा केसेसने काय केअर घेतली पाहिजे, की त्यांनी एक लोकल सर्कल आपला तयार करायला पाहिजे, की जसं एक ग्रुप थेरपी म्हणून आपण त्याला एक नाही का की नाव देऊ शकतो, की 50 ते 60 वर्षाच्या वयोगटातील लोकांनी आपला एक ग्रुप बनवायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी भेटणे, काही ॲक्टिव्हिटीज करणे, जेणेकरून जे काही नकारात्मक विचार आहे ते निघून जातील, माइंड फ्रेश राहील, माइंड तेवढाच तल्लक राहील, ज्याच्यामुळं बाकीचे प्रॉब्लेमही त्यांना हाताळता येतील. जर कोणाला माणसाला बोलायलाच कोण नाही तर तो आपले प्रॉब्लेम सांगणार कोणाला, आणि 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह वेन वी टॉक, जेव्हा आपण चर्चा करतो किंवा जेव्हा आपण बोलतो 50% प्रॉब्लेम तर तसा सॉल्व्ह होऊन जातो. फॉर एक्झाम्पल आज आपल्यालाही खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतात, पण आपण ते कसं बाहेर काढतो की वी टॉक विथ अवर फ्रेंड, आणि आफ्टर जेव्हा आपण घरी पोहोचतो त्यावेळेला आपण रिलॅक्स असतो की आता काही नाही, आता आपण आपलं रुटीन चालू ठेवू शकतो. सो ती एक म्हणतो ना की एक सपोर्ट सिस्टीम पाहिजे, आणि त्याच्यासाठी माझ्या मते ग्रुप बनवा, स्वतःला इन्व्हॉल्व करा, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला जेवढं इन्व्हॉल्व करता येईल तेवढं करा, की जेणेकरून तो एक नकारात्मक भावना आपल्यामध्ये उद्भवणार नाही आणि आपण बिझी राहू. म्हणजे संवाद हा खूप महत्त्वाचा घटक आहे टू प्रिव्हेंट मेंटल डिसऑर्डर. आता आपण असं म्हणलो की जॉईंट फॅमिली वर्सेस न्यूक्लिअर फॅमिली, पण मी असंही पाहिलं आहे की जॉईंट फॅमिलीमध्ये पण ड्यू टू प्रीडॉमिनन्स, काही व्यक्तींचा प्रीडॉमिनन्स असतो, काही व्यक्ती सबमिसिव्ह राहतात, काही नाही राहत. तर जॉईंट फॅमिलीमध्ये पण आजकाल खूप डिफरन्स ऑफ ओपिनियन येतात, आणि त्याच्यामुळे पण मेंटल डिसऑर्डर होऊ शकतात. की आपण जे जनरेशन गॅप जेव्हा येतो तेव्हा अशा यंग जनरेशनला अशी फिलिंग येऊ शकते की आपण कोणाच तरी दबावाच्या अंडर राहतोय, एक फ्रीडम ऑफ स्पीच नसतं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नसतं, किंवा जॉईंट फॅमिलीचे एक वेगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत. एव्हरी सिस्टीम हॅज इट्स ओन ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज. तर मग जॉईंट फॅमिलीमध्ये पण काही मेंटल डिसऑर्डर्स आलेले आहेत काही दबावामुळे. आता रिसेंटली तर प्रत्येक फॅमिलीमध्ये मेंटल इलनेसेस किंवा मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स अराईज होतात. की फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही सांगितलं जॉईंट फॅमिलीमध्ये आजकाल, पहिल्या जमान्यामध्ये कोण पण असं नाही का की सबमिसिव्ह होऊन जायचं किंवा त्याला डॉमिनेट करू शकत होते. आजकाल तसं टॉलरेट नाही करू शकत कोण पण, आणि ज्या वेळेला त्यांच्यावरती तो दबाव येतो मग तो एक म्हणतो ना की एक रागाच्या भरामधून तो बाहेर निघतो, किंवा त्यांनाच ते आतमध्ये खात जातं की ज्याच्यामुळे त्यांना मग अँझायटी, बेचैनी असे काही प्रकार उद्भवतात.
करेक्ट. तर असं जसं तुम्ही सांगितलं की एव्हरीथिंग हॅज इट्स ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. सो ते आपल्याला बरोबर हाताळता आणि बॅलन्स करायला पाहिजे टू हॅव अ पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ. म्हणजे असं येस ऑर नो मध्ये याचं उत्तर देता येईल की नाही माहित नाही, पण मग व्हॉट शुड बी प्रेफरेबल, न्यूक्लिअर फॅमिली की मेंटल? इट वेरीज. वी कॅनॉट डेफिनेटली से की तुम्ही जॉईंट फॅमिली चांगली का न्यूक्लिअर फॅमिली, कारण प्रत्येकाचे ॲडव्हान्टेज वेगळे, डिसॲडव्हान्टेज वेगळे, आणि प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो, आणि तो कसा कोणत्या वातावरणामध्ये ढासळल किंवा कोणत्या वातावरणामध्ये मिक्स होईल ते प्रेडिक्ट करता येत नाही. सो त्याच्यामुळे हे सांगता येणार नाही की जॉईंट फॅमिली इज व्हेरी गुड किंवा न्यूक्लिअर फॅमिली इज व्हेरी गुड. काही वर्षांपूर्वी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही अशी व्यक्ती पाहिली होती की एकदम हसतमुख होती, आणि काय म्हणजे शी यूज टू बी ऑलवेज हॅपी असं आम्हाला वाटायचं, आणि अचानक एक दिवशी कळलं की तिने सुसाईड केलं. तर आम्हाला कधी कोणाला कळलंच नाही की शी वॉज इन टू व्हेरी सिव्हिअर डिप्रेशन, आणि डिप्रेशनचा माणूस असं हसू पण शकतो याचंही आम्हाला म्हणजे असा तो ताळमेळ लागला नाही. आणि अशाही आम्ही खूप केसेस पाहिल्या की पर्सन नॉर्मल असतो पण नंतर कळतं की त्याला काहीतरी मेंटल डिसऑर्डर्स आहेत. तर अशा कोणत्या वॉर्निंग साईन्स असतात का किंवा अर्ली साईन्स असतात की जे आपण ओळखू शकतो की हा माणूस, या माणसाच्या मेंटल हेल्थमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे किंवा याच्यामध्ये सुसायडिकल टेंडन्सी असू शकते, असं काही अर्ली वॉर्निंग साईन्स आहेत का जे आपण डिटेक्ट करू शकतो आपल्या मित्रांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये? जसं नाही का की नगरमध्ये पण मध्ये तर खूप चर्चा झाली होती की एक फॅमिलीने सडनली सुसाईड वगैरे करून घेतलं, आणि काही असं फॅक्टरच नव्हतं की नाही का की इकॉनॉमिकल काही स्ट्रेस नाही, फॅमिली काही स्ट्रेस नाही, एन्व्हायरमेंट सगळं हसून खेळून होतं. तर भरपूर वेळा काय होतं की हे पीपल असं मास्क घातल्यासारखं जगासमोर येतात की नाही का की स्वतःचं पेन ते थांबवतात आणि एक वेगळाच मुखवटा घालून ते नाही का की आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी नाही का की चिल, सगळं काही व्यवस्थित आहे. पण अशी व्यक्ती ही कधी कधी आपल्याला काही ना काही वॉर्निंग साईन्स देते. फॉर एक्झाम्पल की कधी ना कधी ते सुसाईडबद्दल असंच बोलून टाकणार, यार खूपच नाही का की बोर होतोय, असं वाटतं की जीवन संपवून टाकावं, किंवा लाईफमध्ये खूपच प्रॉब्लेम आहेत असं वाटतं की संपवून टाकावं. हे वॉर्निंग साईन्स असतं. सुसाईड आजच्या जमान्यामध्ये हा जो वर्ड आहे तो खूप मायन्याचा आहे, कारण सुसाईड इज समथिंग विच कॅन बी प्रिव्हेंटेड. त्याच्यामुळं जे लोक आपलं आयुष्य गमावतात ते आपण ते थांबवू शकतो किंवा त्यांना त्याच्यातून बाहेर काढू शकतो. सो हे एक वॉर्निंग साईन आलं. त्याच्यानंतर त्यांच्या रुटीनमध्ये थोडेफार बदल व्हायला लागतात. फॉर एक्झाम्पल जे डिप्रेशनचे सिव्हिअर लक्षणं असतात की त्यांचं रुटीन इंटरेस्ट कमी होऊन जातो, त्यांचा फोकस कमी होऊन जातो, त्यांना प्रिव्हियसली जे ॲक्टिव्हिटीज ते एन्जॉय करायचे ते अवॉइड करायला लागतात, ते सोशली विड्रॉन व्हायला लागतात. अशा प्रकारचे काही साईन्स आहेत की जे जवळच्या लोकांना लगेच पिक होतात की आपला कोणता फ्रेंड आहे, दररोज आपल्याला भेटतो आणि 2 दिवस झाले तो भेटला नाही, सो वी कम टू नो की समथिंग इज रॉंग. तर त्याप्रमाणे जो त्याच्या जवळचा व्यक्ती आहे त्याने ते लवकरात लवकर हे सगळे पिक करायचे आणि त्याला त्याप्रमाणे त्याच्याशी चर्चा करून की नेमका काय प्रॉब्लेम आहे, मग त्याला काउन्सिलरकडे घेऊन जायचं का डॉक्टरांकडे घेऊन जायचं, त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. कारण हे एक प्रिव्हेंटेबल डेथ आहे की जे आपण थांबवू शकतो. जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे की सगळे नाही का की आता आपण सुशांत सिंग राजपूतचं बघितलं, मेनी फिल्म इंडस्ट्रीमधले जे स्टार्स आहेत ते स्वतःहून थेरपी घेतात, कारण जग खूप कॉम्पिटेटिव्ह आणि स्ट्रेसफुल आहे. सो आय थिंक हे अर्ली साईन्स जे आहेत ते आपण लवकरात लवकर पिक करायला हवे. करेक्ट. तुम्ही जसं म्हणला की आपण स्वतःहून स्टेप्स घेतले पाहिजे. आजकाल जो सोशल मीडियाचा ट्रेंड आहे त्याच्यामध्ये यूट्यूबचे व्हिडिओज म्हणा, गुगलवर म्हणा, पेशंट आजकाल स्वतःच इन्फॉर्मेशन शोधायला जातो, स्वतःच म्हणजे कारणं शोधायला जातो, आणि खूप लोक आज स्वतःच सेल्फ डायग्नोसिस करतात की मला ADHD आहे, मला डिप्रेशन आहे, मला एन्झायटी आहे, आणि स्वतःला लेबल करून टाकतात विदाऊट कन्सल्टिंग एनी सायकॅट्रिस्ट या सायकोलॉजिस्ट. तर मग या सेल्फ डायग्नोसिसवर तुमचं सी आमचे एक सर होते ज्यांनी आम्हाला एक चांगली सुरेख लाईन शिकवली होती. कारण जेव्हा पण ते केबिनमध्ये बसायचे अगोदरच माणूस यायचा की सर मला डिप्रेशन आहे, मला स्किझोफ्रेनिया आहे, मला बायपोलर आहे, असं सेल्फ डायग्नोज करून यायचे. तर सरांनी सरळ सांगायचे की बाबा तू कुठं वाचलं? नाही म्हणे मी गुगलवरती सर्च केलं आणि माझी लक्षणं सगळीच काही आहेत. ते म्हणले की बेटा गुगल विल गिव्ह यू आयडिया नॉट नॉलेज.
राईट. नॉलेज इज व्हॉट आय हॅव. सो त्याच्यामुळं तुझा काय प्रॉब्लेम होतोय तो सांग मला, देन वी विल डिस्कस इस, की नाही का की आपण काही स्केल्स लावू की काही टूल्स यूज करू की जेणेकरून आपण प्रॉपर डायग्नोसिस करू शकू. कारण डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सायकॅट्रीमध्ये किंवा लोकांमध्ये, सायकॅट्रीच्या पेशंट्समध्ये कोणती अशी लॅब टेस्ट नाही आहे की ही जसं डायबिटीजमध्ये शुगर जास्त आली तर तुम्हाला डायबिटीज आहे, तसं सायकॅट्रीमध्ये नाही आहे की तुमचं हे वाढलं की तुम्हाला डिप्रेशन आहे किंवा हे वाढलं तर तुम्हाला स्किझोफ्रेनिया आहे. इट इज ऑल क्लिनिकल. राईट. आणि त्याच्यामुळं प्रॉपर डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ट्रीट एनी पर्सन. बरोबर. सो त्याच्यामुळं गुगल विल गिव्ह यू आयडिया, नॉट नॉलेज. गुगलवरती नाहीतरी माणूस हेडेक टाकतो तर डायरेक्ट कॅन्सर निघतो. सो त्याच्यामुळे गुगल, डोंट बी अ गुगल डॉक्टर, बिकॉज त्याने तुम्हालाच नुकसान होणार. कारण तुम्ही सेल्फ डायग्नोज करणार, तुम्ही दिवसभर त्याच्यावरती मंथन करत बसणार, तुम्ही तेच विचार डोक्यामध्ये ठेवून मग 100 वेळा काही टेस्ट करायचे का, मग तुम्हीच डॉक्टरांना सांगणार की मला वाटतं स्कॅन करायला पाहिजे, मला वाटतं पेट स्कॅन करायला पाहिजे, मला वाटतं FMRI करायला पाहिजे. डोंट डू दॅट, बिकॉज दॅट इज नॉट नेसेसरी. तुमचा डॉक्टर जो आहे किंवा तुमचा जो काउन्सिलर आहे, ही विल गिव्ह यू द ॲडवाईस ना. आणि आपल्याला जर ती सुविधा उपलब्ध आहे सोप्या दृष्टीने, की आपण काही अब्रॉडला राहत नाही की तिथं 2-2 वर्ष किंवा 2-3 महिने असं वेटिंग पिरियड आहे. तुमच्यासाठी डॉक्टर उपलब्ध आहेत, काउन्सिलर उपलब्ध आहेत, तुम्ही जा त्यांच्याबरोबर डिस्कस करा अँड देन अकॉर्डिंगली टेक अ स्टेप. खरंच आहे, खरंच आहे. जसं तुम्ही बोलला की डायबिटीसमध्ये कसं शुगरने आपण हे करू शकतो, तसं मेंटल डिसऑर्डरसाठी हिस्ट्री ही खूप महत्वाची आहे. म्हणजे त्याला काय फील होते गेल्या 6 महिने 1 वर्षभरात, काय झाले, फॅमिली बॅकग्राऊंड महत्वाचा असतो. तर तसं हिस्ट्रीमध्ये चाइल्डहुड एक्सपिरियन्स पण तेवढाच मॅटर करतो, वेदर इट इज. डेफिनेटली. कारण जसा माणूस मोठा होत जातो तसा तो घडत जातो. भरपूर काही मानसिक आजारांचं जे म्हणतो ना की जर आपण आजार एक झाड आहे तर त्याचं बीज जे आहे ते लहानपणातच रोवलं जातं. की चाइल्डहुडमध्ये तुम्हाला काही बुलीला सामना करायला लागतो का, शाळेमध्ये तुम्हाला कोणी काय असं टॉर्चर केलंय का, कारण त्याच्याप्रमाणे माणसाचा स्वभाव बनत जातो. की असं आहे की सायकॅट्रीमध्ये की 16 वर्षापर्यंत तुमचा स्वभाव बनतो आणि स्वभाव एकदा तो बनला तर तो कोणालाही बदलता येत नाही, स्वभावाला काही बदल नाही. हो. तर त्याच्यामुळं त्याच्यावरती लवकरात लवकर जर आपण नाही का की त्याच्याशी डिस्कस केलं तर मग आपल्याला त्याच्यामध्ये बदल घडवून आणता येतात. की फॉर एक्झाम्पल की लहानपणापासूनच त्याला बुली होतंय तर तो ओपन अप होणार नाही. ही विल बी व्हेरी सबमिसिव्ह, तो विचार करत बसल अँड मोस्ट प्रोबॅबली ही विल लँड अप इन टू सम काइंड ऑफ अ सिरियस प्रॉब्लेम लाईक डिप्रेशन. सो त्याच्यामुळं चाइल्डहुड इज व्हेरी इम्पॉर्टंट. की चाइल्डहुडमध्ये मुलांना बरोबर मार्गदर्शन भेटायला पाहिजे. असं पण नाही आहे की प्रत्येक गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे, पण प्रत्येक गोष्ट हाताळायची एक पद्धत असायला हवी की त्याच्यावरती मुलावरतीही प्रभाव यायला नको आणि फॅमिली त्याची घडण चांगली व्हायला पाहिजे बेसिकली. की जे एक सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट, जेवढं आपण फिजिकल डेव्हलपमेंटला महत्त्व देतो ना, की त्याची स्पीच बरोबर वेळेला आली का, त्याचं चालणं बरोबर झालं का, त्याचं नाही का की बोलणं बरोबर झालं का, त्याचप्रमाणे त्याचे विचारही बरोबर आहेत का, त्याचं शाळेमध्ये अकॅडमिक परफॉर्मन्स कसं आहे त्याच्यावरती आपण लक्ष द्यायला पाहिजे. की जेणेकरून हे अर्ली साईन्स असतात चाइल्डहुडमध्ये. कोणीतरी 5वीपर्यंत एकदम हुशार आहे आणि एक 6 महिन्यामध्ये तो असं म्हणतो की मला शाळेतच जायचं नाही, तर असं नाही की तो डिप्रेशनमध्ये, काही वेगळे प्रॉब्लेम असू शकतात की त्याला शाळेमधून नाही का की मुलं जे बुली किंवा रॅगिंग जे म्हणतो त्याच्यामुळं त्याला काही असं प्रॉब्लेम होतोय का, तर ते अर्ली आपण डिटेक्ट केलं तर त्याच्यावरती तोडगा काढू शकतो. ओके. पेरेंट्स अपब्रिंगिंग खूप मॅटर करतं. तर बुलिंग जे तुम्ही विषय काढला, पण बुलिंगनी मी दोन्ही प्रकारच्या गोष्टी पाहिल्यात. की बुलिंगनी एकतर माणूस सप्रेस होतो किंवा त्याची हिडन पर्सनॅलिटी पण बाहेर येऊ शकते व्हेन ही रिटॅलिएट्स टू द बुलिंग. तर तुम्हाला काय वाटतं की मेजॉरिटी इट शुड नॉट बी देअर टू बी व्हेरी फ्रँक. एनी काइंड ऑफ अ हॅरॅसमेंट इज अ हॅरॅसमेंट. नाही, आपण की फॉर एक्झाम्पल समजा की 4 मुलं भेटून त्याला बुली करतायत तर असं तर नाही म्हणता येणार की त्याची पर्सनॅलिटी बनवून राहिलेत ते. नाही, तो कसा रिॲक्ट करेल, कसं करेल. मेडिकल फील्डमध्येच आपण बोललो की फॉर एक्झाम्पल सुसाईड किती वाढतात पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये बिकॉज ऑफ रॅगिंग. कारण कोणता माणूस कसं रिॲक्ट करेल ते आपल्याला सांगता येत नाही.
तर त्याच्यामुळं मी असं डिसॲग्री करतो की त्याची इनर पर्सनॅलिटी बाहेर येईल. कारण इनर पर्सनॅलिटी जर त्याची तशी आहे तर ती नंतर पण नॅचरलीही बाहेर येईल. त्याच्यासाठी बुलीचा काही अर्थ नाही. पण त्याच्यामुळं त्याच्यावरती किती मानसिक तणाव पडू शकतो ते खूप मोठा भाग आहे. मग बुलिंगवाल्यांची सायकोलॉजी काय असते, ते एवढं कमी वयात कसं काय? असं आहे सायन्समध्ये की नाही का की त्यांचे पण सायकोलॉजीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात. की फॉर एक्झाम्पल फॅमिली बॅकग्राऊंड किंवा फॅमिलीमध्ये काही स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतात. हार्श पॅरेंटिंगमुळं पण नाही का की तो तसा एकदम तसा बनतो की तो शाळेमध्ये जाऊन ते इमिटेट करायला लागतो किंवा शाळेमध्ये जाऊन तो दुसऱ्यांना बॉसिंग करायला लागतो. की कुठं ना कुठं तो चॅनलाइज व्हायला पाहिजे ना. की फॉर एक्झाम्पल त्याचे पॅरेंट्स खूप हार्श आहे की एक ग्लास इथला उचलून इथं जरी ठेवला तरी त्याला एक पडणार. तर तो कुठं बाहेर काढणार ते सगळं ॲग्रेशन? तो मग बाकी आपल्या कलिग्सवरती बाहेर काढतो किंवा आपल्या ज्युनियर मुलांवरती बाहेर काढतो. सो डेफिनेटली त्यांना पण काही ना काही इश्यूज असतात जे पण त्यांच्याशी बोलून सॉल्व्ह करायला हवे. म्हणजे इव्हन आपण पाहतो की मुलांमध्ये आजकाल अभ्यासाचं पण खूप स्ट्रेस राहतं. त्याविषयी केसेस आले तुमच्याकडे? अभ्यासाचा स्ट्रेस किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्ट्रेस, म्हणजे इव्हन बिफोर एज ऑफ 18च म्हणतो मी, जो सांगताय 12वी किंवा बरोबर काळ आहे. जसं मी पहिले म्हटलं की खूप कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे. पहिले जेव्हा मी शाळेत होतो आमच्या वेळेला 2च बोर्ड होते, एक SSC आणि एक CBSE. ओके. आणि 90% लोक SSC मध्ये होते, 10% CBSE होते. आता CBSE, ICSE, इंटरनॅशनल बोर्ड. सो एव्हरी पॅरेंट वॉन्ट की माझा मुलगा पुढं पळायला पाहिजे, पुढं धावायला पाहिजे, तो एकच पहिलाच यायला पाहिजे, दुसरा तिसरा तर नकोच. ओके. सो त्याच्यामध्ये पॅरेंटिंगचा खूप मोठा रोल असतो की इट्स ओके की नाही का की असं पण आहे की जे खूप इंटेलिजंट नसतात पण ते आपल्या करिअरमध्ये खूप चांगलं करतात. बरोबर. फक्त अभ्यासी नॉलेज खूप चांगलं असून चालत नाही. यू हॅव टू हॅव ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह. की कोणी आर्ट्समध्ये चांगलं असेल, सायन्समध्ये नसेल, कोणी कॉमर्समध्ये चांगलं असेल, आर्ट्समध्ये नसेल. सो एव्हरी वन हॅज देअर ओन चॉईस टू चूज. आणि त्याच्यामुळे माझं पॅरेंट्सला एवढंच म्हणणं आहे की बर्डन करू नका. की मी बघतो मुलांना नाही का की 5-5, 6-6 किलोचे 5वीमध्ये किंवा 4थीमध्ये 5-5, 6-6 किलोचे बॅग घेऊन ते शाळेमध्ये जातात. आणि शाळेतून आल्यानंतर 4 तास ट्युशन. तो कधी खेळणार? तो कधी आपलं स्ट्रेस लेवल कमी करणार? तो आयुष्य कधी बघणार? आणि हीच तर वेळ आहे की त्यांनी आपल्या फॅमिली लाईफ किंवा नाही का की एन्जॉय करायला पाहिजे किंवा त्यांनी आपले स्पोर्ट्स स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे की जे पण इम्पॉर्टंट आहे एकंदरीत माणसाचा स्वभाव किंवा माणसाची पर्सनॅलिटी बनवण्यासाठी. बरोबर. सो पॅरेंट्सला एवढंच म्हणाल की डोंट बर्डन. फर्स्ट, सेकंड, थर्डनी काही फरक पडत नाही. शेवटी तुमच्या इंटेलिजन्सवरती आहे की तुम्ही किती पुढे जाऊ शकता. इट इज जस्ट नॉट ऑलवेज इम्पॉर्टंट टू कम फर्स्ट. तुम्ही आता एक जे सांगितलं स्पोर्ट्स, खूप म्हणतात की स्पोर्ट्स कॅन ऑल्सो बी अ मेडिसिन फॉर मेंटल. येस डेफिनेटली. ऑर एनी पॅशन मे बी. डेफिनेटली. बिकॉज सी नॉर्मली प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी स्ट्रेस आहे. प्रत्येक माणूस आजच्या जीवनामध्ये असं तर नाही आहे की 24 hours यू आर हॅपी. ओके. और 12 months यू आर हॅपी. 12 महिने तुम्ही आनंदी नाही आहात. चढ उतार चालू राहतो. स्ट्रेसफुल इव्हेंट असतो, स्ट्रेसफुल फॅक्टर्स असतात. त्या एनर्जीला किंवा त्या थॉटला चॅनलाइज करण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग पाहिजे. आणि इट शुड बी अ पॉझिटिव्ह. त्याला सबलिमेशन म्हणतात सायकोलॉजीमध्ये. की चॅनलायझिंग युअर ओन निगेटिव्ह थॉट्स टुवर्ड्स समथिंग विच इज पॉझिटिव्ह अँड विच विल बी हेल्पफुल. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स इज अ व्हेरी गुड मीडियम. कोणाला बॉडी बिल्डिंगचं नाही का की हॉबी आहे, ज्या वेळेला पण ते स्ट्रेसमध्ये असतात ते अर्धा तास जास्त एक्सरसाइज करतात. आणि ज्या वेळेला ते करतात बॉडीवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतात. थॉट प्रोसेस एकदम शांत झालेला असतो. काही कोणी क्रिकेट खेळतो, कोणी फुटबॉल खेळतो. याचप्रमाणे स्पोर्ट्सच्या व्यतिरिक्त काही लोक ड्रॉइंग करतात, काही लोक म्युझिक लिसन करतात वेन एव्हर दे आर इन स्ट्रेस, काही लोक रायटिंग करतात. सो दीज आर ऑल पॉझिटिव्ह थिंग्स. त्याच्याद्वारे काही ना काहीतरी असे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या लाईफमध्ये घडून येतात आणि स्ट्रेस लेवल पण कमी होतो. तर त्याच्यामुळे तो एक माध्यम खूप महत्त्वाचा आहे. करेक्ट. म्युझिक थेरपी सगळ्यांना लागू होऊ शकते का? म्युझिक थेरपी इज अ गुड थेरपी. की जेव्हा पण आपण असं चांगलं म्युझिक वगैरे ऐकतो इट समहाऊ रिलॅक्सेस अवर माइंड. झोपेसाठी काही लोक झेन म्युझिक म्हणून ऐकतात की फॉर एक्झाम्पल इट रिलॅक्सेस युअर माइंड. झेन म्युझिक. सो अकॉर्डिंगली असे म्युझिक थेरपी इज ऑल्सो व्हेरी हेल्पफुल
की जेणेकरून आपलं माइंड रिलॅक्स होतं, स्ट्रेसफुल थॉट्स कमी होऊन जातात. काही लोक डान्स करतात की जेणेकरून तो एक स्ट्रेस फॅक्टर रिलीव्ह होतो आणि देन दे कॅन मूव्ह ऑन. सो असे डिफरंट फॅक्टर्स आहेत. मध्ये मी ऐकलं होतं की काही देशांमध्ये हिप्नोथेरपी, जसं तुम्ही आता मला म्युझिक, तसं काही देशांमध्ये हिप्नोथेरपी पण यूज केली जायची. हिप्नॉसिस स्ट्रेस किंवा अँझायटी किंवा इव्हन OCD साठी ॲज अ ट्रीटमेंट म्हणून, किंवा काही अजून मेंटल डिसऑर्डरसाठी. पण काही देशांमध्ये ती बॅन पण आहे. बॅनचा काय? हिप्नोथेरपी होल्डेड अ व्हेरी म्हणजे नाही का इम्पॉर्टंट फॅक्टर्स की ज्या वेळेला बाकी टूल्स अवेलेबल नव्हते माणसाला ट्रीट करण्यासाठी. प्रॉपर मेडिकेशन्स अवेलेबल नव्हते, प्रॉपर अदर थेरपीज अवेलेबल नव्हते, लाईक कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, बाकीचे जे थेरपीज आहेत, न्यूरोलिस्टिक NLP, असे डिफरंट थेरपीज आहेत, त्यावेळेला अवेलेबल नव्हतं. आणि त्याच्यामुळे हिप्नोथेरपीवरती खूप भर दिला जायचा. पण आजच्या जमान्यामध्ये इट इज नाही का की इट इज काइंड ऑफ बिकमिंग ऑब्सोलीट. बेसिकली हिप्नोथेरपीमध्ये काय करतात की यू हॅव टू फोकस ऑन युअर इनर निगेटिव्ह थॉट्स आणि ते तुम्हाला बाहेर काढायला लागतात की ज्याच्यामुळं अँझायटी किंवा बेचैनी निर्माण होत असते. कोणी एक 20 इयर्सचा मुलगा आहे आणि त्याला खूप अस्वस्थपणा जाणवतो. ज्यावेळेला तो हिप्नोथेरपीमधून जातो किंवा ज्यावेळेला त्याला हिप्नोसिस यूज केलं जातं त्यावेळेला तो सांगतो की नाही मला चाइल्डहूडमध्ये असं चाललं होतं, त्याच्यामुळं नाही का की आय एम बीन व्हेरी मच स्ट्रेस. आणि ज्यावेळेला तो हे बोलतो हिप्नोथेरपीच्या माध्यमातून त्यावेळेला ही गेट्स रिलॅक्स्ड, बिकॉज ते आतमधून ती गोष्ट फिरत जाते आणि ती त्याला नाही का की आतमधून एक अस्वस्थपणा उद्भवत राहते. बरोबर. आणि ते चक्र चालू राहतं त्याच्या आतमध्ये. म्हणजे बेसिकली हिप्नोथेरपी हेल्प्स टू एक्सप्लोर कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड. येस, आय डोंट नो बरोबर आहे. येस कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस माइंड. येस. ओके. मग अनकॉन्शियस माइंड जो आपला दबलेला असतो किंवा जे आपण एक्सप्रेस नाही करत, जे एक्सप्रेस करत नाही, किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये भरपूर काही थॉट्स जे चालू असतात ते सबकॉन्शियस माइंडमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात थ्रू अँझायटी. आणि खूप लोकांमध्ये कन्फ्युजन पण आहे की स्ट्रेस आणि अँझायटी मधला काय फरक आहे. आजकाल फॅड झालंय लोकांना की आय एम इन व्हेरी मच स्ट्रेस, आय एम हॅव्हिंग अँझायटी. सो पीपल आर नाव युझिंग दिस नॉमेनक्लेचर to express their feeling. I'll say that. Because everyone goes through all kind of emotions. We are humans. We are not machine. की आपण काय रोबो नाही आहे की कोणतं पानं टाईट केलं आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि आपण मनुष्य का आहोत कारण आपल्या सगळ्या प्रकारचे इमोशन्स आहेत. वी हॅव अँगर, वी हॅव जॉय, वी गेट अँझायटी, वी गेट ॲग्रेशन, एव्हरीथिंग इज देअर. सो त्याच्यामुळे स्ट्रेस पण त्याचाच एक भाग झाला आणि इट इज पार्ट ऑफ लाईफ. सो इट इज नॉट अ इलनेस किंवा अँझायटी इज अ इलनेस, बट पीपल एक्सप्रेस इट इन अ डिफरंट वे की मला अँझायटी वाटतंय, बट दे डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली अँझायटी इज. मग सोप्या शब्दात अँझायटी आणि स्ट्रेस काय? इट इज वन अँड द सेम, फक्त अँझायटीमध्ये पॅनिक किंवा असे सिम्पटम्स असतात की ज्याच्यामध्ये धडधड होणे, घबराहट होणे, बेचैनी होणे, कॉन्सन्ट्रेशन लूज होऊन जाणे, छोट्या छोट्या गोष्टीचा दबाव मनावरती येणे. आणि स्ट्रेस म्हणजे फॉर एक्झाम्पल हॅव्हिंग अ बॅड डे, आय एम फिलिंग व्हेरी स्ट्रेसफुल, बट त्याच्यासाठीच आपण चॅनलाइज करायला पाहिजे ते स्ट्रेस इव्हेंट्स किंवा स्ट्रेसफुल थॉट्स बाय टॉकिंग टू समवन और बाय युझिंग सम पॉझिटिव्ह मेथड. ओके. तुम्ही आता जस्ट बोलला की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही म्हणजे त्याला आपण CBT पण म्हणतो, CBTवर थोडं अजून इलॅबोरेट करू शकाल एक्झॅक्टली काय असते? कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये तुमचे जे थॉट्स असतात, बेसिकली कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी इज अ ट्रीटमेंट ऑफ चॉईस इन ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, OCD. ओके. त्याच्यामध्ये काय असतं की रिपिटेशन ऑफ थॉट्स असतं आणि कंपल्सिव्ह ॲक्ट्स असतात. कोणत्या माणसाला स्वच्छतेबद्दल रिपिटेटिव्ह थॉट्स असणार आणि थोडीशी पण हाताला घाण लागली तर ते थॉट्स परत फिरत राहणार आणि त्याच्यामुळे तो परत हात धुत राहील. फॉर एक्झाम्पल काही लोक गाडीला लॉक लावणार, थोड्या वेळाने परत जाऊन चेक करणार, 2-3 वेळा चेक करणार, कारण त्यांना ती फिअर असते की मी बरोबर लावलं का नाही, सेल्फ डाऊट निर्माण होतो आणि ते थॉट्स त्यांना परत यायला लागतात की मी नाही लावलं, आता चोरी होणार, आता असं होणार, आता तसं होणार. आणि ते कन्फर्म करण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी ते कंपल्सिव्ह ॲक्ट करतात की परत चेक करायचं. सो कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये हे जे तुमचे कॉग्निटिव्ह डिस्टॉर्टेड थॉट्स असतात त्याच्यावरती काम केलं जातं की त्याच्यावरती तुम्ही कसं त्यांना मात करू शकता, कसं स्वतःहून कंट्रोल करू शकतात, बिहेवियरल पॅटर्न काही बदलून, तर त्याच्यावरती काम केलं जातं बेसिकली.
ओके आणि हे 1-2 सेशनमध्ये होत नाही, इट नीड्स मल्टिपल सेशन्स. ओके ओके. आणि हे असंही म्हणतात की CBT लहान मुलांमध्ये करून घ्यावे, हे म्हणजे लहान मुलांमध्ये म्हणजे 12 to 18 मध्ये असं कंपल्शन नाही आहे. इफ यू हॅव अ प्रॉब्लेम देन डेफिनेटली ते करायला हवं. एक काही प्रॉब्लेम नाही तर आय डोंट थिंक की त्याची काही गरज आहे. आणि CBT बरोबर पर्सनॅलिटी टेस्ट जी आहे ती कितपत गरजेची आहे, किंवा आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह जगात? नाही, प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो. पर्सनॅलिटी इज लाईक अ नेचर. ओके. आणि त्याच्यासाठी मला नाही वाटत की प्रत्येक माणसाला ते चेक करायला पाहिजे. बट डेफिनेटली जर त्याचा स्वभाव काही मध्ये बदल आहे किंवा स्वभाव काहीतरी बदलत चाललाय, फॉर एक्झाम्पल जसं कंडक्ट डिसऑर्डरमध्ये की मुलं जी आहेत किंवा 16 to 18 इयर्समध्ये बुलिंग करणे किंवा शाळा सोडून बंक करणे किंवा बाहेर निघून जाणे, घरामध्ये गोष्टी तोडणे, तर त्यावेळेला पर्सनॅलिटी टेस्टचा फायदा होतो की जेणेकरून पर्सनॅलिटी बाहेर पडेल, आपल्याला कळेल आणि त्याच्यावरती मग काही थेरपी वगैरे देता येईल का, काही मेडिसिन्स देता येईल का, त्याचा तो स्वभाव कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावरती मग डिस्कस करता येईल. असं लिटरेचर थ्रू गेलं होतं की पर्सनॅलिटी जर तुम्हाला माहीत पडली तर यू कॅन ऑल्सो चूज युअर प्रोफेशन, आणि तुमच्या स्वभावानुसार यू कॅन चूज युअर व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. आय थिंक इट इज अबाउट लाईकिंग व्हॉट यू लाईक, व्हॉट यू आर पॅशनेट अबाउट रादर दॅन पर्सनॅलिटी. की जसं तुम्ही मोठे होत जाता, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फुटबॉल खूप आवडतो, चूज फुटबॉल. इट्स ओके. इट डझंट नीड की तुमची पर्सनॅलिटी ही ॲग्रेसिव्ह असायला पाहिजे किंवा सबमिसिव्ह असायला पाहिजे. इट शुड बी अकॉर्डिंग टू युअर चॉईस, नॉट अकॉर्डिंग टू युअर पर्सनॅलिटी, युअर प्रोफेशन. ओके ओके. म्हणजे तुम्ही राहुल द्रविड असा सहवाग असा, पण तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर मग तुम्ही यू कॅन. आता मेंटल डिसऑर्डर्समध्ये जेंडर किती मोठा रोल प्ले करतो? आता ऑटिझममध्ये आपण रिसेंटली असं स्टडी झाला की असं आहे की काही मानसिक आजार मुलींमध्ये जास्त प्रमाणात असतात, काही मानसिक आजार मेलमध्ये जास्त प्रमाणात असतात. उदाहरणार्थ डिप्रेशन आणि अँझायटीचं प्रमाण फिमेलमध्ये खूप जास्त असतं आणि मेलमध्ये सायकोसिस किंवा मेनियाचं प्रमाण खूप जास्त असतं. ओके. सो असे डिफरंट डिसिजेस आहेत की बेसिकली काही जेंडर किंवा जेनेटिक बाइंडिंग्स आहेत की जे जास्त त्याला प्रोन असतात आणि त्याच्यामुळं ह्या जेंडर्समध्ये असे आजार जास्त आढळून येतात. त्याच्या पाठीमागे अजूनही स्टडी चालू आहे की असं का, पण असं आहे की काही आजार काही स्पेसिफिक जेंडर्समध्ये जास्त प्रमाणात असतात. आता जसं आपण सोशल मीडियाबद्दल आता बोललो की आता आजकाल मोबाईल सगळ्यांच्या हातात आहे, तर तुम्ही रिसेंटली न्यूज पण वाचली, कोणी पबजीला ॲडिक्टेड होत आहे, काही तर असे गेम्स आहेत मोबाईल गेम्स की काही लहान मुलांना तर सुसाईड करायला प्रवृत्त केलं. आणि ब्ल्यू वेल असं काहीतरी आय थिंक नाव होतं त्याचं. राईट. म्हणजे आजकाल मोबाईल ॲडिक्शन एवढ्या प्रमाणात वाढते की म्हणजे मोबाईल ॲडिक्शन हा प्रकारच नव्हता 20 वर्षापूर्वी. म्हणजे मोबाईलच नव्हते, त्यामुळे मोबाईल तर येणाऱ्या काळात तुम्ही अजून काही असं नवीन काही पाहताय मेंटल हेल्थमध्ये? काय तुम्ही मोबाईल किंवा सोशल मीडियाचा मेंटल हेल्थवरती खूपच विपरीत परिणाम होत चालला आहे. मी असं नाही म्हणणार की मोबाईल इज अ व्हेरी बॅड थिंग. ते खूप चांगलं इन्व्हेन्शन आहे फॉर कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सॲप, की कुठेही माणूस बसलेला असलो तो अमेरिकेलाही पेशंट बघू शकतो. फॉर एक्झाम्पल जर डॉक्टरच्या पद्धतीने बघितलं किंवा कुठेही आपण त्याच्याबरोबर संवाद साधू शकतो, की ज्याच्यासाठी अगोदर खूप वेळ लागायचा. आता काय झालं आहे की त्याचा अतिरेक व्हायला लागला आणि एक फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये टर्म आहे, व्हॉट इज पॉयझन. एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉयझन. की कोणतीही गोष्ट वाजवीपेक्षा जास्त केली तर ते एक पॉयझनचं काम करते. तर लोक आता काय आहे की पहिले स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी काही व्हिडिओज बघायचे किंवा काय करायचे, आता ते त्यांना बघितलं नाही तर त्यांना स्ट्रेस होत आहे, असं उलटं होत चाललंय की ते त्याच्यामध्ये गुंतून राहतात. दिवसातला आपला नाही का की 4, 5, 6 तास त्याच्यामध्ये घालवतात. मोबाईल त्यांच्याकडून काढून घेतला तर ते आक्रमक होतात. आणि त्याच्याचमुळं गेमिंग किंवा ऑनलाईन गेमिंग जे रमी कल्चर आहे. रिसेंटली मी एक पेशंट बघितलं, त्याने 15-20 हजार रुपये घरातले चोरी करून टाकले आणि कोणालाच सांगायला तयार नाही की काय केलं काय नाही केलं. आणि मग वडिलांना कळलं की याने तर सगळं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन रमी गेम्सवरती केलंय, की जे एक ऑनलाईन गेमिंगचं जे खूप विपरीत परिणाम माणसावरती पडतोय की त्याच्यामुळं क्राईम रेट्स पण वाढत आहेत आणि आपल्या मानसिक आपल्या पर्सनॅलिटीसाठी किंवा आपल्या मेंटल हेल्थसाठी ते काही खूप चांगलं नाही. आणि हे असं नाही आहे की हे फक्त मेट्रो सिटीज किंवा अर्बन सिटीमध्ये आहे, गावामध्येही त्याचं चलन खूप वाढलं आहे.
फॉर एक्झाम्पल एखादा माणूस शेतामध्ये बसलेला असतो आणि इंस्टाग्रामवरती रील्स बनवत असतो. तुम्ही आज रस्त्याने जा, कोणत्याही रस्त्यामध्ये 10 किलोमीटरमध्ये तुम्हाला एखाद दुसरा माणूस तर दिसेल की तो रील्स बनवतोय किंवा नाही का, की काहीतरी व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी चालू आहे. सो त्या गोष्टीचा जो अतिरेक होतोय किंवा ज्याच्यामध्ये माणूस एवढा इन्व्हॉल्व्ह होतोय त्याचा विपरीत परिणाम होतो. कोणी आपल्या सोशल मीडियावरती काही पोस्ट केलं की अरे माझ्या ह्याच्यावरती तर कमेंट्सच चांगले नाही आले, किंवा माझ्या ह्याच्यावरती मला 100 कमेंट्स अपेक्षित होते, 10च कमेंट आले, किंवा लाईक्स फक्त 5च आले. त्याचं स्ट्रेस घेतात की नाही, मी अजून काहीतरी करायला पाहिजे, अजून काहीतरी वाढवायला पाहिजे. इट वॉज अ टूल टू डेव्हलप और टू रिड्यूस युअर स्ट्रेस लेवल. पण आता त्याचा वापर एवढा वाढलाय की लोक त्याचा विपरीत परिणाम आपल्या मनस्थितीवर होतोय आणि त्याच्यामुळं मग स्ट्रेस घेऊन सुसाईड. आता फॉर एक्झाम्पल टिकटॉक ज्या वेळेला बॅन झालं, पीपल कमिटेड सुसाईड. म्हणजे फॉर व्हॉट? टिकटॉक. सो पण माणूस त्या गोष्टीमध्ये एवढा गुंतला जातो ना की त्याच्यामुळं त्याच्या मनस्थितीवरती विपरीत परिणाम होतो. आणि फ्युचरिस्टिकली तर असं आहे की डिजिटल, जसं अल्कोहोल ॲडिक्शनसाठी रिहॅब्स असतात किंवा ओपियाइड ॲडिक्शनसाठी रिहॅब्स असतात, तसं सोशल मीडिया किंवा मोबाईल ॲडिक्शनसाठीही रिहॅब्स ओपन होतील. कारण ह्याचं चलन खूप वाढतंय. आता जे मोबाईल ॲडिक्शन, जसं ड्रग ॲडिक्शन पण खूप वाढते सिटीजमध्ये, तर ड्रग ॲडिक्शन बद्दल तुमचा काय टेक आहे? ड्रग ॲडिक्शन डेफिनेटली पहिल्यापेक्षा खूप वाढत आहे. पहिली गोष्ट तर खूप कमी वयामध्ये मुलांना ते उपलब्ध होतं. फॉर एक्झाम्पल टोबॅको, सिगरेट्स, अल्कोहोल. आणि ते नाही का की एक इझी वे आउट. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक माणूस काही ना काहीतरी स्ट्रेसफुल इव्हेंटमधून जात असतो, पण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मित्र म्हणतात अरे काही नाही, एक सिगरेट घेऊन टाक, तुला बरं वाटेल. आणि असं करून मग माणूस वेगळ्या वेगळ्या व्यसनांना आधारी जातो. आणि ज्या वेळेला तो त्याचा एक आधार घेत जातो, कारण आपल्या मेंदूमध्ये असे काही सर्किट्स असतात की ज्या वेळेला पण आपण पहिल्यांदा कोणतं व्यसन करतो ती मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवतात. की फॉर एक्झाम्पल द्यायचं ठरलं की समजा तुम्ही आईस्क्रीम खाल्ली आयुष्यामध्ये पहिल्यांदा, तुमच्या मेंदूने ते स्टोअर करून ठेवलं. आणि नेक्स्ट टाईमला ज्या वेळेला तुम्हाला आईस्क्रीम पार्लर दिसेल, मेंदू असे काही रसायन रिलीज करतो की असं मेमरी रिलीज करतो, अरे मागच्या वेळेला घेतलं होतं, आवडलं होतं, आता परत घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे व्यसनही काम करतात की पहिल्यांदा ज्या वेळेला माणूस दारू घेतो किंवा बियर घेतो, मग त्याच्यानंतर त्याला ते मेमरी स्टोअर होते, मग पुढच्या वेळेला स्ट्रेसफुल इव्हेंट येतो. असं करून करून तो मग बियरवरून हार्ड लिकरवरून मग जे काही अवेलेबल असेल ते घेत जातात. आणि त्याच्यामुळं त्यांच्या शरीरावरती आणि मनस्थितीवरती दोन्हीही विपरीत परिणाम होतात. सो त्याच्यामुळे ॲडिक्शनचं प्रमाण हे खूप वाढतं आहे. कारण एकतर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, स्ट्रेसफुल वर्ल्ड आहे, आणि त्याच्याचबरोबरती जे म्हणतो ना की एक फिल्म किंवा म्हणतो ना की एक स्टार जे आपण बघतो, त्याचं इन्फ्लुअन्सही खूप जास्त होतं लोकांवरती. आणि त्याच्यामुळे ते आत्मसात करतात आणि त्याच्यामुळे प्रमाण वाढत आहे. असं झालेलं की ड्रग ॲडिक्शनमध्ये गेलेला यूथ किंवा ड्रग ॲडिक्शनमध्ये पूर्ण गेलेला मुलगा तो पूर्णपणे रिकवर झालेला आहे? हो, डेफिनेटली. कारण ह्या गोष्टीमध्ये फॅमिली सपोर्टही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ज्या वेळेला कोणत्याही मानसिक आजाराने एखादा व्यक्ती घरातला जर त्रस्त असेल, तर तो फक्त माणूस सफर करत नाही, पूर्ण फॅमिली सफर करते. बरोबर. आणि त्याच्यामुळं घरच्यांनी असेही खूप केसेस आहेत की ते वेळीच त्यांना घेऊन आले, सर ह्याला असं असं होतंय किंवा हा असं एवढ्या प्रमाणात दारूचं प्रमाण घेतोय, याचं खूप प्रमाण वाढलंय आणि खूप तो त्याच्या आहारी गेलाय की त्याच्यामुळे तो सुट्ट्या करतोय, जॉबला जात नाहीये किंवा दिवसभर तेच करत बसतोय. सो वेळीच आम्ही त्याला औषधोपचार केले, त्याला काउन्सिलिंग केलं, त्याचं मोटिवेशन बिल्डअप केलं, त्याला एक चांगल्या आयुष्याबद्दल एक म्हणतो ना की एक चित्र दाखवलं की जेणेकरून तो ते जगू शकतो. आणि फॅमिली मेंबर्सनी ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले केला की त्यांनी त्याला त्याप्रमाणे सपोर्ट केलं की नो, वी हॅव टू क्रिएट अ पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ॲट होम, की जेणेकरून त्याचं जे म्हणतो ना मन तिथं ओढलं जाणार नाही. सो असे भरपूर काही केसेस आहे की ते पूर्णपणे रिकवर झालेले आहेत. आणि आय थिंक त्याच्यामुळं एक फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे की त्यांनी ते वेळीच बघून त्याला लवकरात लवकर घेऊन यायला हवे डॉक्टरांकडे. आता ड्रग्स कसं हे ऑब्जेक्टिव्ह थिंग आहे की आपल्याला दिसतंय की मुलगा ड्रग घेतोय आणि पेरेंट्स नो डाऊट त्याच्या पेरेंट्सलाही दिसतंय की मुलगा चुकीच्या मार्गावर जातोय. पण काही मेंटल डिसऑर्डर्स असे असतात की जे पेरेंट्सलाही कळून नाहीत किंवा घरच्यांना कळून नाही येत. आणि सुरुवातच अशाच की फॅमिली मेंबर्सच
ऍक्सेप्टन्स लेवलला नसतात की याला काहीतरी मानसिक रोग आहे. तर अशा केसेस तुम्ही पाहिल्याच असतील की फॅमिली सपोर्ट नाही करत आहे. डेफिनेटली तुम्ही डायग्नोज केलंय पण फॅमिली सपोर्ट नाही करत आहे. असं तुम्हाला किती वेळा? सायकॅट्रीमध्ये सर आमचा अर्धा तास फॅमिलीला समजवण्यामध्ये जातं की बाबा असे केसेस असतात, असे आजार असतात, असं होतं जनरली या आजारामध्ये. कारण समाजामध्ये स्टिग्मा खूप जास्त आहे. जो म्हणजे स्टिग्मा एवढा जास्त आहे की जोपर्यंत पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेला त्याच्या आजाराची तीव्रता ही अतितीव्रता किंवा जास्त तीव्रतेचा होऊन गेलेला असतो की आता ते टॉलरेट होत नाही. पण फॅमिली मेंबर्सला ते ॲक्सेप्टच नसतं की फॉर एक्झाम्पल कोणतरी एकदम डिप्रेशनमध्ये आहे, तो एक 10 दिवस झाले खात पित नाही आहे, नुसतं रूममधून पण बाहेर निघत नाही आहे. तर घरचे काय म्हणतात, हा तर आळशी झालाय, हा तर मुद्दामूनच करतोय, हा तर काय ह्याला नुसतं काम करायला नको म्हणून हा असा वागतो. सो कारण फॅमिली मेंबर्स ऑब्झर्वच करत नाही किंवा ते ॲक्सेप्टच करत नाही की बाबा असं काही होऊ शकतं किंवा असं काही फेजमधून तो जाऊ शकत असेल की जेणेकरून त्याला ते करूशीच वाटत नसेल. सो आय थिंक की इट इज अ व्हेरी बिग रोल स्टिग्मा. जसं नाही का की अगोदर तर खूप जास्त होता, आता तरी कमी होत चाललाय की माणूस स्वतःहून येतो की सर मला असा असा प्रॉब्लेम येतो. भले तो फॅमिलीला घेऊन येत नसेल पण तरी पण तो एक्सप्रेस करतो. कारण पॉझिटिव्हिटी प्रत्येकाला हवी आहे लाईफमध्ये. पण फॅमिली मेंबर्सलाही तेवढं समजणं गरजेचं आहे की असे आजार असतात, मानसिक आजार उद्भवतात आणि मानसिक आजारांचं प्रमाणही खूप जास्त वाढत चाललंय. तर त्याच्यामुळं आपण आणि जर योग्य वेळी आपण त्याच्यावरती उपचार घेतला किंवा योग्य वेळी आपण त्यांना एक काउन्सिलर किंवा सायकेट्रिस्टकडे घेऊन गेले तर आपण त्याला लवकरात लवकर याच्यातून बाहेर काढू शकतो. ओके. आणि असंही म्हणलं जातं की जर फॅमिलीने जर सपोर्ट करत असेल, खास करून स्पाऊस म्हणा आणि पेरेंट्स म्हणा, म्हणजे त्यांना हा विषय अंडरस्टँड झालेला आहे, पण जेव्हा ते सपोर्ट करायला लागते त्यांच्या मनावरही परिणाम होऊ शकतो. कारण ऑलरेडी मी जसं सांगितलं की तो पर्सन फक्त सफर करत नाही, पूर्ण फॅमिली सफर करते. कोणत्याही पर्सनला ज्याला सायकियाट्रिक इलनेस आहे किंवा मानसिक आजार आहे त्याच्याबरोबरती जो माणूस आहे तो पण तेवढाच सफर करतो. ओके. सो त्याच्यामुळं त्यांनाही तेवढं पॉझिटिव्हिटी ठेवणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला पण आमच्याकडे पेशंट येतो आम्ही पेशंटलाही तेवढा वेळ देतो आणि नातेवाईकांनाही तेवढा वेळ देतो. कारण त्यांनाही अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की जे त्यांच्याबरोबर जाते ते नॉर्मल आहे आणि ते त्याच्यातून बाहेर पण पडणार आहेत. बरोबर. सो डेफिनेटली ते पण खूप जास्त सफर करतात. आता आमचा एक मित्र होता, मला म्हणजे मी आणि माझ्या एका आमचे जे क्लोज सर्कल होता त्यांनी आम्ही मदत करायची ठरवली त्याला. पण नियम पण असे आहेत की त्याला मदत करायला आम्ही जर गेलो तर सगळीकडे फॅमिलीचंच सायन्स लागतात किंवा त्यांचा प्रेझेन्स लागतो. इव्हन सगळीकडे जे महत्वाचे जे ड्रग्ज आहेत सायकॅट्रिक किंवा सायकोलॉजी रिलेटेड त्यांना कंपल्सरी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागतं. बरोबर. आणि ते आपण क्रोसिन किंवा रॅन्टॅक सारखं आपण इझिली घेऊ नाही शकत. तर जेव्हा त्या पर्टिक्युलर पेशंटला कळते की मला डिसऑर्डर आहे, पण त्याला जर सपोर्ट नसेल मित्रांचा फॅमिलीचा तर त्या सिच्युएशनमध्ये तो एकटा पडतो किंवा त्याचे अदर दॅन फॅमिली मेंबर जे सपोर्ट करतायत तेही एकटे पडतात. अशा सिच्युएशनला काय? आता न्यू ऍक्ट आहे मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017. अकॉर्डिंग टू दॅट तो पर्सन एखाद्या माणसाला नॉमिनेटिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून राईट्स देऊ शकतो की ज्या वेळेला त्याची मनस्थिती बरोबर नसेल तो व्यक्ती त्याच्यासाठी मेडिकल म्हणतो ना की डिसिजन्स घेऊ शकेल. ओके. इट इज रिसेंटली आता पास झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं हा जो एक म्हणतो ना की एक बॅरियर होता, कारण याच्यामध्ये मेडिको लिगल गोष्टी खूप जास्त आहेत की फॉर एक्झाम्पल आपण गुड फेथमध्ये कोणाला मदत करायला जातो पण फॅमिली मेंबर्सचा बघण्याचा दृष्टिकोनच सस्पिशियस होऊन जातो की अरे हा का करू राहिला आहे असं, याचं काहीतरी मोटिव्ह असेल. तर त्याच्यामुळे ज्या पर्सनला जो पर्सन सफर करतोय त्याने एक नॉमिनेटिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह ठरवून घ्यायचं की ज्या वेळेला त्याला मानसिक आजार होईल किंवा ज्या वेळेला त्याची तीव्रता जास्त असेल त्यावेळेला तो ज्याला नॉमिनेटिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह बनवतोय तो त्याचे निर्णय घेऊ शकेल. सो इट इज अ न्यू टर्म अँड तो ऍक्ट पण इम्प्लिमेंट होतोय. ओके. सो होपफुली इट विल बी गेटिंग इम्प्लिमेंटेड सून. सो त्याच्यामुळे हा जो एक बॅरियर निर्माण होतो कोणालाही मदत करण्यासाठीचा तो कमी होईल. राईट. कारण की मी असे खूप केसेस पाहिल्या की त्यांना कळत असतं पण त्यांना चॅनल्स प्रॉपर. आता फॉर एक्झाम्पल एक फॉरेनर होती आमच्याकडे आली होती आता आणि शी वॉज इन फुल ब्लोन मेनिया.
अच्छा. नाही का, की एकदम मॅनिक फेस, ओव्हर टॉकेटिव्ह, एकदम रकस निर्माण केलं. शिर्डीहून येताना तिने फार एकदम बसमध्ये एकदम म्हणजे शी वॉज ट्रॅव्हलिंग आणि तिने एकदम बसमध्ये एकदम हॅवॉक निर्माण केलं आणि त्यावेळेला मग तिकडून धरून लोकांनी आमच्याकडे आणलं. आता अशा केसमध्ये आम्ही काय करणार? देर इज नो फॅमिली मेंबर, शी हॅज कम अलोन. सो आम्ही कसं काय ट्रीट करणार? कोणतेही इंजेक्शन देण्यासाठी किंवा कोणतेही हे देण्यासाठी आम्हाला फॅमिलीची साईन लागते आणि फादर इज इन USA. तो येऊस्तोवर तर त्याला कसं हँडल करणार? सो अशा केसमध्ये आम्ही एम्बसीला इन्फॉर्म केलं, त्यांना इन्व्हॉल्व केलं. आम्ही त्यांचे जे लोकल केअरटेकर्स होते त्यांना इन्व्हॉल्व केलं. त्यांच्या फादरला आम्ही तिथं इन्फॉर्म केलं. तिथं आम्ही फॉर्म्स पाठवले, त्यांनी साईन करून स्कॅन करून इथे पाठवले. अँड देन वी कॅन गिव्ह हर सम काइंड ऑफ अ ट्रीटमेंट. ओके. सो ओव्हरऑल असेही केसेस आहेत की जिथं आपल्याला खूप असं बॅरियर येतो, पण वेन देर इज अ विल देर इज अ वे. राईट. आणि मी असं पाहिलं की मॅनिया, तुम्ही आता मॅनियाचा विषय काढला, असे काही काही डिसऑर्डर्स आहेत, OCD म्हणा, मॅनिया म्हणा, की ॲक्च्युली हे लोक खूप इंटेलिजंट असतात. ते खरं आहे की ते मेंटल इलनेस कॅन हॅपन टू एनीवन, की ते IQ बघून होत नाही. असेही खूप इंटेलिजंट लोक बघितलेले आहेत की ज्यांना स्किझोफ्रेनिया आहे. फॉर एक्झाम्पल एक अ ब्युटिफुल माइंड म्हणून एक मूवी होती हॉलिवूडमध्ये. ही वन अ नोबेल प्राइज इन मॅथमॅटिक्स अँड ही वॉज हॅव्हिंग स्किझोफ्रेनिया. सो इट डझंट डिपेंड की तुम्हाला काय आहे, तुमचा IQ काय आहे, तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे. मानसिक आजार कोणालाही कुठेही कितीही तीव्रतेमध्ये होऊ शकतात. मला होऊ शकतो, तुम्हाला होऊ शकतो. सो इट डझंट मॅटर. आणि आता जे सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर्स जे असतात, खास करून सिझोफ्रेनिया, आपण नेहमी ट्रीटमेंटची प्रोसेस पाहतो, पण पूर्णपणे रिकवर झालेत अँड दे आर नाव लिडिंग अ नॉर्मल लाईफ. पूर्णपणे रिकव्हरी होऊन ते आता त्यांची जीवनशैली नॉर्मल जगतायत, अशा तुम्ही केसेस पाहिल्यात का? रिसेंटली असे खूप काही असे मेडिसिन्स डेव्हलप झाले आहेत. फॉर एक्झाम्पल हे जे तुम्ही बोलताय ना, हे खूप कालावधीपूर्वीची गोष्ट आहे की ऑलमोस्ट 20-30 इयर्स बॅक, की ज्या वेळेला मेडिसिन्सच 3-4 अवेलेबल होते किंवा औषधं 3-4 अवेलेबल होते, की जेणेकरून माणूस आपली पूर्वस्थितीवरती कधीच पोहोचला नाही. की फॉर एक्झाम्पल ज्याला आम्ही प्रीमॉर्बिड लेवल म्हणतो, आपण प्रीमॉर्बिड, की आजार सुरू व्हायच्या अगोदर तो कसा होता तसा तो झालाच नाही. पण आजकाल औषधं एवढ्या चांगली ॲडव्हान्स झालेली आहेत, एवढ्या चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत आणि एवढी सगळी उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळं असे भरपूर काही केसेस आहेत. फॉर एक्झाम्पल माझे काही पेशंट्स डॉक्टर आहेत, काही इंजिनियर्स आहेत. इट डझंट डिपेंड की तुम्हाला काय आजार आहे. आजकाल मानसोपचार तज्ज्ञांचा पहिला उद्देश हा असतो की त्याची मनस्थिती बरोबर करणे आणि त्याच्याचबरोबर ती जसा तो आजाराच्या अगोदर जगत होता तिथं त्याला पोहोचून ठेवणे, म्हणजे आपण जिंकलो. दॅट इज व्हॉट इज अवर एम. दॅट इज वेअर रिहॅबिलिटेशन टर्मिनॉलॉजी कम्स इन अ व्हेरी गुड वे. की जिथं नाही का की त्याला परत रिहॅबिलिटेट करणे सोसायटीमध्ये किंवा त्याच्या वर्कमध्ये, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिले तसं नव्हतं, पण आता असं आहे की माणूस पूर्वरथावरती पोहोचतो. इवन इफ ही इज सफरिंग फ्रॉम स्किझोफ्रेनिया, तो आपले काम बरोबर करतोय, आपल्या फॅमिली बरोबर चांगलं जगतोय, त्याला असं काही स्टिग्माला फेस करायला लागत नाही किंवा तो बरोबर पॉझिटिव्ह दृष्ट्या आपले मुद्दे मांडतोय. सो आय थिंक की आता हे खूप कमी प्रमाण झाले की असे पेशंट की जे पूर्णपणे कधीच बरे होऊ शकत नाही. मॅक्झिमम पेशंट हे पूर्णपणे बरे होतात आणि ते आपल्या जीवनशैलीमध्ये पूर्णपणे परत रुळले जातात. ओके. हे जे एज आहे 25 to 30, या एजमध्ये जर अर्ली डायग्नोसिस झाले तर त्याचे ॲडव्हान्टेजेस नक्कीच होतात. पण जर लेट डायग्नोस झालं असेल 30 किंवा 32 तर त्यांचं लाईफ स्पॅन कमी राहतं. याच्यावर नाही, असं काही नाही आहे. लाईफ स्पॅनवरती सायकॅट्रिक इलनेसेसचं काही डिपेंडंट नाही आहे. बेसिकली असं असतं की ज्या वेळेला माणसाला फॉर एक्झाम्पल स्किझोफ्रेनिया आहे आणि स्किझोफ्रेनियाचे मध्ये भरपूर काही टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये अनडिफरन्शिएटेड किंवा सिम्पल स्किझोफ्रेनिया असं काही टाईप असतात. तर त्या फेजमध्ये किंवा त्या आजारामध्ये माणूस स्वतःचीच काळजी घेत नाही आणि त्याच्यामुळं बाकीचे प्रॉब्लेम उद्भवतात आणि त्याच्यामुळं लाईफ स्पॅन थोडंसं कमी होतं. बट फॉर एक्झाम्पल कोणत्याही मानसिक आजारामुळे लाईफ स्पॅन कमी होतं असं अजिबात नाही आहे. जसं तुम्ही म्हणला जी सोशल स्टिग्मा आहे, पेशंटला फॅमिली, पेशंटला हॉस्पिटल पर्यंत आणण्यापर्यंत, खास करून सायकॅट्री डिपार्टमेंटला आणण्यापर्यंत जो स्टिग्मा, त्याच्या अगोदर जे मेथड्स यूज करतात घरचे, दॅट फर्स्ट मेथड आहे म्हणजे यज्ञ करणे.
यज्ञ करणे, बाबांना बोलवणे, बाहेरच आहे, असे भरपूर काही प्रयत्न करून झालेले असतात. आणि त्याच्यामुळेच तर ज्या वेळेला ते कंडिशन हाताच्या बाहेरच निघून जाते त्यावेळेला त्यांना सुचतं की अरे बाबा आहे, आपल्याला काउन्सिलर आहेत, आपल्याकडे सायकोलॉजिस्ट आहेत, सायकियाट्रिस्ट आहेत, आपण त्यांना जाऊन भेटू शकतो. कारण स्टिग्मा जो आहे तो खूप जास्त आहे. किंवा जसं तुम्ही सांगितलं की फॅमिली ॲक्सेप्टच करत नाही की याला असं काही आजार होऊ शकतो. ही तर भूतबाधा आहे की त्याच्यासाठी आपल्याला ते तांत्रिकच बोलवायला लागणार. सो आय थिंक की जसं तुम्ही आता करताय की नाही का की एक अवेअरनेस स्प्रेड करताय, तसं सोसायटीनेही अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे की नाही सायकॅट्रिक इलनेसेस होतात. फॉर एक्झाम्पल भरपूर काही फिल्म स्टार्स आहेत ते ओपन अप होतात की नाही वी टेक हेल्प, आम्ही हेल्प घेतो, आम्ही थेरपिस्ट घेतो, आम्ही सायकॅट्रिस्टला दाखवतो. सो त्याच्याकडून पॉझिटिव्ह गोष्टी घ्या. फॉर एक्झाम्पल मूवीमध्ये जे सायकॅट्री दाखवलं जातं ते नाही आहे ॲक्च्युली सायकॅट्री. सायकॅट्री इज व्हेरी डिफरंट व्हॉट इज शोन इन द मूवीज. राईट. म्हणजे या सगळ्यांचा जो हे असतो, सगळे मेंटल डिसऑर्डर्स जे आपण एकत्र केले तर त्यांचा जो मेन डेस्टिनेशन असलं पाहिजे ती स्पिरिच्युअलिटी असलं पाहिजे असं तुमचं आहे का? आय थिंक एव्हरी पर्सन इज डिफरंट आणि त्याचं एंड जर्नी हे त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि ॲज अ पर्सन, ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ थेरपिस्ट आपला रोल असा असायला पाहिजे की जसं त्याचं आयुष्य पहिले होतं त्याच्यामध्ये त्याला इन्कॉर्पोरेट करणं, जेणेकरून तो त्याचं डिसिजन घेऊ शकत असत. डेफिनेटली स्पिरिच्युअल रोल पण खूप मोठा रोल प्ले करतो की फॉर एक्झाम्पल जसं आज आपण बघायला गेलं की योगा वी प्रमोट व्हेरी वेल की नाही का की आपण किती प्रमोट करतो की तुम्ही योगा करा. फॉर वॉट? कारण आपली मनस्थिती पॉझिटिव्ह राहावी, आपले विचार पॉझिटिव्ह राहावे, आपल्या मनावरती त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडावा, त्याच्यासाठी आपण योगा करतो. आणि आय थिंक त्याचा स्पिरिच्युअल रोल खूप मोठा आहे. आणि त्याच्याचमुळं ज्या वेळेला आजाराची तीव्रता ही माइल्ड किंवा एकदमच कमी असते त्यावेळेला माणूस त्याच्यातून स्वतःहून योगा, मेडिटेशन, काउन्सिलिंग याद्वारे बाहेर निघू शकतो. करेक्ट. योगा अँड मेडिटेशन नो डाऊट दे आर व्हेरी गुड अँड व्हेरी हेल्पफुल. करेक्ट. प्राणायामचाही त्यातला एक 100% ते एक तोच भाग झाला ना की व्यायाम, प्राणायाम, योगा, मेडिटेशन याचा रोल पण खूप मोठा आहे. कारण जेव्हा पण माणूस पहिले आमच्याकडे येतो की त्यावेळेला तीव्रता जर कमी असेल तर आम्ही प्रायमरीली हेच सांगतो की यू मेक सम चेंजेस इन युअर लाईफ. स्टार्ट डुईंग एक्सरसाइज, स्टार्ट डुईंग योगा, स्टार्ट डुईंग मेडिटेशन. कारण प्रत्येक गोष्टीला औषधाची गरज नाही आहे. कारण तुमचे थॉट्स तुम्हालाही कंट्रोल करता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे जे रेझिलियन्स वाढवतात योगा आणि मेडिटेशनद्वारे आपण ते जे वाढवतो त्याच्यामुळे मन खंबीर बनतं आणि स्ट्रेसफुल इव्हेंट आपण बरोबर पद्धतीने हाताळू शकतो. म्हणजे आजकालच्या दगदगीच्या जीवनात एवढ्या जे प्रॉब्लेम्स वाढत चालले तर प्रेक्षकांना तुम्ही काही मेंटल हेल्थ टिप्स अशा काही शॉर्टमध्ये काही? मी फक्त एवढंच म्हणेल की आपल्या मानसिक आजाराला शारीरिक आजारा इतकंच महत्त्व द्या. कारण ही एक काळाची गरज आहे. मानसिक आजार आजच्या तारखेमध्ये खूप जास्त वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं आपण जर वेळीच त्याला नोंद घेतली किंवा वेळीच त्याच्यावरती उपचार घेतला तर ते पूर्णपणे बरेही होतात आणि त्यांना मग ते आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतात. आणि ह्याच्यासाठी मी म्हणतो की स्टिग्मा किंवा एक नकारतेची जी भावना आपण मानसिक आजारांबद्दल किंवा रुग्णांबद्दल बाळगली आहे ती कमी करणे. कारण समाजामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत. आता कोणाला आपण डायबिटीज आहे म्हणून असं नाही म्हणत अरे याला डायबिटीज आहे, कोणाला हायपरटेन्शन आहे असं नाही म्हणत अरे याला हायपरटेन्शन आहे. पण कोणाला मानसिक आजार आहे तर त्याची चर्चा गावभर होते, तर ते टाळायला पाहिजे. कारण हे वाढत चाललेलं आहे आणि इट इज पार्ट ऑफ लाईफ, कोणालाही होऊ शकतो. सो रादर दॅन त्यांना स्टिग्मटाईज करणं किंवा त्यांना वाळीत टाकणं, त्यांना जेवढी मदत तुम्ही कराल समाजामध्ये परत इन्कॉर्पोरेट करण्यासाठी तेवढं करायला पाहिजे. एवढंच मी सांगेल की मानसिक आजाराला शारीरिक आजारा इतकंच महत्त्व द्या. तुम्ही भरपूर गोष्टींवर एनलायटन केलं आम्हाला आणि तुमच्याशी चर्चा करून खरंच खूप वेगळ्या गोष्टी कळल्या. थँक्यू सो मच सर. इट इज अ व्हेरी गुड चॅनल विच यू आर रनिंग आणि तुम्ही हे जे अवेअरनेस स्प्रेड करताय डेफिनेटली त्याचा लोकांनाही खूप मदत होईल की जेणेकरून ते स्वतःच्या मनस्थितीला तेवढंच महत्त्व देतील. आणि थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी.